नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत डाळ वांग्याची भाजी। त्यासाठी मी अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे, एक टमाटर बारीक चिरून घेतलेले, एक कांदा बारीक चिरून घेतले, थोडासा कढीपत्ता घेतलाय, लसूण सुद्धा बारीक चिरून घेतलाय आणि मेन वांगे मी चिरून घेतलेले आहेत, पाण्यात टाकलेले आहेत आणि तूर डाळ सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। पहा, अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे। त्यासाठी मी एका कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवले। 2 ते 3 चमचे मी यात तेल घातलेले आहे। यात टाकूया आपण आता मोहरी आपली तडतडलेली आहे। यातच घालत आहे मी जिरं आणि बारीक चिरलेला कांदा। कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता यातच घालत आहोत आपण कढीपत्ता आणि बारीक चिरलेला लसूण। हे सुद्धा 2 मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे। आता यामध्ये घालत आहे मी थोडीशी हळद आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आणि हळद व्यवस्थित परतून घ्यायची आहे। आता यामध्ये घालत आहे मी आपण बारीक चिरलेलं लाल टमाटर। सोबतच मी यामध्ये घालत आहे अर्धी वाटी तूर डाळ आणि यामध्ये घालत आहे मी आता आपण चिरलेले वांगे सुद्धा व्यवस्थित परतून घेत आहे। आता यामध्ये घालत आहे मी थोडंसं पाणी। यातच घालत आहे मी आता चवीपुरतं मीठ आणि आता कुकरचं झाकण लावून घेत आहे। गॅसची आज मी मंद केलेली आहे, मंद म्हणण्यापेक्षा मी मीडियम केलेली आहे। 2 शिट्ट्या झाल्या की आपली ही भाजी रेडी होणार आहे डाळ वांग्याची। सकाळच्या गडबडीत अगदी लवकर आणि झटपट होणारी ही अशी ही रेसिपी आहे। वर्किंग वुमनसाठी तर खूप लवकर होणारी ही रेसिपी आहे। आता कुकरच्या आपण 2 ते 3 शिट्ट्या होऊ देऊया। आपल्या कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंडसुद्धा झालेला आहे। आता मी तुम्हाला हे उघडून दाखवते। पहा, वांगं आणि डाळ किती व्यवस्थित असं शिजलेलं आहे बघा। आणि वांगंसुद्धा मी तुम्हाला दाखवते, वांगंसुद्धा आपलं शिजलेलं आहे। अगदी कमी वेळात आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। आता यावरून घालूया आपण सांबार। तर तयार आहे आपलं डाळ वांग्याची रेसिपी। तुम्हाला ही माझी झटपट बनणारी डाळ वांग्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।